शुल्क कोटी विरोधात एमपीएससी मार्फत नोकरीतील भ्रष्टाचार न्याय जनगणना युवा आयोगाची स्थापना महिलांची सायबर सुरक्षा महिला सक्षमीकरण कायदा रोहित पवार यांची होत असलेली ईडी चौकशी आणि महाराष्ट्रात घडलेला विकास या गोष्टींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि घंटा वाजवत या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। रोहित पवारांची एकीकडून ईडीकडून चौकशी सुरू आहे तर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा हे सगळे कार्यकर्ते एकत्रित जमलेले आहेत आणि राज्य सरकारच्या विरोधात त्याचबरोबर ईडीच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली जाते। शरद पवारांच्या नावाने आणि रोहित पवारांच्या नावाने सुद्धा समर्थनार्थ या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। आपण या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलणार आहोत। काय सांगाल, काय भूमिका आहे, आज आंदोलन करताय? आज आम्ही सकाळपासून आदरणीय जे आमचं आंदोलन असं आहे की सकाळी आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना पुतळ्यावर त्यांचं संविधान आम्ही पुष्पहार घालून ते तिथून आम्ही महात्मा गांधी इथं येऊन त्यांचे विचार घेऊन आज आम्ही शहर जिल्ह्याचं आज आम्ही इथं येऊन आमच्या पक्षाचे जे नेते आहेत जाणून बुजून रोहित दादाला आज दुसऱ्या बारीला ईडीनं जाणून बुजून एक नेता असा आहे की एक महाराष्ट्रामध्ये पवार साहेबाच्या नंतर एक असा नेता होता की आज पूर्ण सगळ्या समाजाला घेऊन चालत होता ते आज चालत नाही। त्यांना जाणून बुजून आज त्यांना ईडीनं बोलिले तिच्यानं आमचा आज संघर्ष आज तिथं आम्ही सगळे जिल्हा शहरातून आम्ही आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीचं इथून भाजपला हटवायचं काम आम्ही सगळे मिळून करू। तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका हीच आहे की केंद्र सरकार राज्य सरकार हे या देशातून राज्यातून सनी हुकुमशाही प्रकारे हुकुमशाहीने राज्य सरकार चालवते, केंद्र सरकार चालवते। देशामध्ये राज्यामध्ये जी पक्ष आहेत जी कार्यकर्ते आहेत चांगलं काम करणारे नेते आहेत अशा नेत्यांना अशा पक्षांना त्यांना या ठिकाणी दाबून ठेवायचं आहे। त्यांनी आपण पाहिलं असेल शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, अनेक नेत्यावरती शिवसेना असतील राष्ट्रवादी असतील काँग्रेसच्या अनेक नेत्यावरती कारवाया केल्यात आणि त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे आदरणीय देशमुख साहेब होते गृहमंत्री, त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांची ईडी चौकशी करून त्यांना अनेक वर्ष डांबून ठेवलं। राऊत साहेबांना त्यांनी तशा पद्धतीची कारवाई केली, जयंत पाटलालाही त्या पद्धतीने नोटीस दिली, ईडीने चौकशी केली, त्यांच्यावरती तशा कारवाई सुरू आहे। आणि आता या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं युवा नेतृत्व एक जे पुढे येत आहे, जे खरं म्हणजे या ठिकाणी इतकं मोठं काम ते करतायत पक्षासाठी पवार साहेबांसाठी, तर त्याच्यासाठी त्यांना सुद्धा ते काम करू द्यायचं नाही म्हणून त्यांच्या पाठीमागेही ईडीचा ससेमिरा लावला, त्यांना चौकशीसाठी बोलवलं। त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने करतोय। तुमची काय भूमिका आहे? आजचं घंटानाद आंदोलन म्हणजे केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये ते सक्षमपणे सपशेलपणे अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून धर्माच्या नावाखाली येणारी निवडणूक काढून या ठिकाणचं पुनश्च एकदा सरकार स्थापन करायचे ही कटुनीती या सरकारने आखलेली आहे आणि त्या माध्यमातून जे कर्तव्यदक्ष नेते आहेत जे ताकदवार नेते आहेत त्यांना ईडीचा धाक दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रकार आज या ठिकाणी केला आहे। आज या ठिकाणी आम्ही ज्या घंटानादामध्ये ज्या घोषणा दिल्या, ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल महिलांच्या प्रश्नासाठी असेल युवाच्या प्रश्नासाठी असेल या सर्व प्रश्न घेऊन आज हे सरकार अपयशी ठरलं आहे आणि ते प्रश्न ते सोडवण्यात अपयशी ठरल्यामुळं त्या सरकारचा जाहीर निषेध आज या ठिकाणी या घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। धन्यवाद। अजून काही पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, तुमची काय भूमिका आहे? मला एक सांगा, सरकारच्या विरोधात व्यक्ती असल्यावर सरकारच्या विरोधात एखादा पक्ष असल्यावर तो चोर असतो, तो घाण असतो त्याला। आणि 8 दिवसात जर एखादा निर्णय एखाद्या पक्षाने घेतला त्या नेत्याने घेतला की आम्ही तुमच्याकडे येतो म्हणजे बीजेपीत येतो, तो लगेच चांगला होतो, लगेच साव होतो। म्हणजे वॉशिंग मशीन आलं कुठून? या वॉशिंग मशीनची कंपनी म्हणजे एकच बीजेपी। तुम्ही हे करणार काय आणि किती जणाला घेणार? ज्या रोहित दादा पवारनी 800 किलोमीटरची बेरोजगारांसाठी यात्रा काढली होती,
ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांसाठी यात्रा काढली होती. कोणती राजकीय भूमिका स्ट्रॉंग घेतली नव्हती. फक्त बेरोजगारांसाठी 800 किलोमीटरची पदयात्रा ज्यांनी काढली त्यांच्यावर एक सूड भावनेने आज होती. आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होती. म्हणजे असं तुम्ही तुमच्या विरोधात कोणी बोलेल, खरं कोणी बोलेल, सत्य कोणी जगासमोर आणेल तर तो तुम्हाला चालणार नाही. तुम्ही ईडी चौकशी करणार आणि अटकेची धमकी देणार, अटक करणार आणि तुमच्याकडे आलं तर ते पण काही होणार नाही. वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या जाईल. हे चालणार तर मग ही लोकशाही टिकणार का? ही लोकशाही राहणार का? हे नेमकं चाललं काय हे सर्वसामान्य जनतेला कळतंय, पण करतील काय? परत उद्या मतदानाची वेळ आली तर तुम्ही आमिष प्रलोभनं देऊन हे सगळे प्रकार करणार. म्हणून ह्या BJP सरकारचा ही त्रिशंकू सरकार आलेलं या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि जनतेला फक्त घंटा मिळतो म्हणून आज घंटानाद आंदोलन आम्ही तर केलं. तर अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज एक अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे, ज्याला कार्यकर्त्यांची मोठी संख्या उपस्थित होती. कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.